पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागामध्ये कोल्हापुरातल्या सचिन कुलकर्णी आणि मयुरी कुलकर्णी या जोडीला आपण भेटूया, त्यांचं स्वागत करूया, बघूया त्यांच्यात किती गोडी आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडनं आपण छानसे पदार्थ करून घेऊया। या सचिनजी, या मयुरीजी, नमस्कार। नमस्कार सर। कसे आहात आपण? मस्त, छान। वा, फार छान दिसताय दोघेही। थँक्यू। काय करता सचिन सर आपण? ॲज अ असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून आहे। बरं, आणि तुम्ही काय करता? माझं हॉटेल आहे। तुमचं स्वतःचं हॉटेल आहे? हो, स्वतःचं सुख हॉटेल। करता डायनिंग म्हणून? हो। अरे वा, किती वर्ष झाले हा व्यवसाय? आता मी हा 4 महिने सुरू केलाय नवीन, पण छान मला प्रतिसाद मिळतो। 4 महिने झाले हा व्यवसाय सुरू झालाय। हो। म्हणजे मुख्य म्हणजे आज आपण अशा ताईंना भेटतोय, मयुरीजींना, की ज्यांचा निगडीत जो व्यवसाय आहे तो खवईगिरीशीच आहे, बरोबर? हो। या व्यवसायाकडे आपण जाऊया, कसं त्याचं 4 महिन्यातलं स्वरूप आहे ते जाणून घेऊया, हो। पण त्याआधी जरा नात्याविषयी जाणून घेऊया, हो, हो। कारण कार्यक्रमाचं नाव आहे जोडीत गोडी। तर ह्या जोडीतली गोडी कशी आहे? मस्त, म्हणजे एकदम। एक्सलंट, छान। कशी झाली भेट तुमची? आमचं लव्ह मॅरेज आहे। अरे वा, ते चेहऱ्यावरच दिसतंय यांच्या। कारण ज्या प्रेमाने ते आजही तुमच्याकडे बघतायत, मला अंदाज आलाच की लव्ह का तुम्हाला विश्वास नाही बसत ते प्रेमाने बघतायत म्हणलं? नाही, बघतोच तो काय माझ्याकडे प्रेमाने, त्यात पण काय। ह्याच्यात धाक थोडा जास्त वाटला मला, है ना? बघतोच तो माझ्याकडे, पर्यायच नाही त्याच्याकडे। असं काय नाही, असं नाही. डेफिनेटली प्रेमानच बघतो काय। प्रेमानच बरं, बघतो। कसं काय, कुठे भेट झाली, काय झालं जरा सांगा। तू सांगशील का? येस जरा सांग. कसं आहे की पूर्वी आम्ही राहत होतो शेजारी आणि माझी खिडकी आणि तिची अभ्यासाची खिडकी, 2 बेडरूम सेम ठिकाणी होती दोघांची। तुमची खिडकी हो। आणि ह्यांच्यासाठी जो शब्द तुम्ही वापरलात की अभ्यासाची खिडकी, ही समोरासमोर होती। समोरासमोर होती। मग अभ्यास बाजूला राहून प्रेमाभ्यास कधी सुरू झाला? त्याचं कसं झालं की मी बघत होतो त्यावेळेला मला ती फार पहिल्यापासून आवडत होती। अच्छा। पहिला प्रपोज तर करायला पाहिजे। हा, असंच रात्रीचे 12 वाजता थांबा, प्रपोज पर्यंत जाऊया। तुम्हाला माहिती होतं ही खिडकीतनं बघतायत? हो, बघ, माहित होतं। मग तुम्ही बघत होतात म्हणजे? हो। आता माहिती होतं की समोर ना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय, तेवढं धाडस करणं गरजेचं होतं। आग दोनों तरफ बराबर लगे। हा, मग काय खिडकीतनं नंबर मागितला, हा, नंबर चिठ्ठीत नंबर देऊन मला खाली नंबर टाकला, तर मोबाईल नव्हता माझ्याकडे। मग आता काय करायचं? मित्राकडे गेलो, मित्राला उठवलं आणि त्याच्या मोबाईलवरनं फोन केला आणि सांगितलं हा माझा नंबर नाही आहे, पण मला तुला भेटायचं आहे। नाही, कशासाठी? कशात नाही, काही आहे ते पुढच्या आयुष्याच्या संदर्भातलं बोलायचं आहे, जे आपल्या दोघांच्या दृष्टीनं चांगलं काहीतरी घडेल। अरे बापरे, खूपच हृदयदावक प्रपोज आहे। मग तुम्ही प्रपोज केलं आणि मग सगळं झालं, घरच्यांना मान्य झालं? सासूबाईंना आधीपासूनच हा आवडत होता। तो मुलगा खिडकीतला छान आहे ग, मला म्हणजे चांगला वाटतो तो, आई सारखी म्हणायची मला। पण एकंदरीतच तुम्ही कुटुंबावरती इम्प्रेशन Yes, पाडलं yes, आणि yes. लग्न झालं। आता जरा तुम्ही पुढे या। लग्न झालं, आज किती वर्ष झाली आहेत? 14 वर्ष। बरं, 14 वर्षामध्ये जी ओ मयुरी मॅडम म्हणतानाची गोडी होती ती तशीच आहे? अशी काय नाही, मधून मधून पलटतं पण ते सगळं थोडं। संसार आणि ते संसार चालत राहतं, पण जोडीतली गोडी कायम आहे। हो हो, हो की नाही? बरं, आता तुम्ही सुखकर्ता नावाच्या एका रेस्टॉरंटच्या मालकीण आहात, जे आता सुरू झालंय। हो। पण 4 महिन्यापूर्वी व्यवसाय सुरू करायचं कारण काय? त्याच्या आधी का नव्हता केला? नाही, असं काय नाही, लॉकडाऊन होतं त्यानंतर, त्याच्या आधी आम्ही करणार होतो सुरू, पण असं काही होत नव्हतं, योगायोग असा येत नव्हता। पण आता ह्यानं मला हे केलं मोटिवेट, की तू हॉटेल काढू शकतीस, तू छान करतीस, तू छान मॅनेज करू शकशील, ह्यानं जास्त मोटिवेट केलं मला। अच्छा। त्यामुळं मी काढलं हॉटेल, त्यानं मला खूप मोठा सपोर्ट केलाय माझ्या मिस्टरांनी। यांनी सपोर्ट केला म्हणून तुमचं आता छान रेस्टॉरंट होऊ शकलं, हो. बरोबर? हो. आज त्यांचा सपोर्ट घेऊन तुम्हाला स्वयंपाकही करायचा आहे, हो। कारण शेवटी या कार्यक्रमात खवय्येगिरी फार महत्वाची आहे। कार्यक्रमाचं नावच आहे आम्ही सारे खवय्ये हो। जोडीत गोडी, हो की नाही? हो। स्वयंपाकघरात एरवी काही करतात? केलंय त्यानं, पण काय? चहा मला हा रोजचा करून देतो सकाळी, सचिनच। हे काय हे रोज असंच असतं? म्हणजे तुमचे मिस्टर तुम्हाला रोज चहा देतात? रोज चहा ते करून देतात? हो। कुणी काढला हा नियम घरात? असं काय नाही, त्याला आवडतं। बरं, तुम्ही मग खूप वर्ष झाली यांना चहा देता सकाळचा? हो तुमची आई येत ना त्या मागे? हो आई। तुमचा मुलगा सुनबाईला रोज सकाळी चहा देतो? हो, देतो, मला सुद्धा देतो। अरे कारण काय, आमच्या घरात म्हणजे त्याचे बाबा सुद्धा करून द्यायचे चहा, त्यानं बघितलेला आहे आणि उत्कृष्ट चहा करतो तो, सगळ्यांना देतो। म्हणजे यांच्या घरात सकाळी नवऱ्याने बायकोला चहा पाजावा अशी साधारण एक परंपराच आहे। तुमचं आणि त्यांची कशी केमिस्ट्री? मस्त? हा, भांडतो पण आणि परत एकत्र पण येतो आम्ही। वा, थोडक्यात या कुटुंबातच एकूण गोडी आहे, कारण ही जोडी छान आहे। तर आता आपण एक काम करूया, तुम्हाला एकत्र स्वयंपाक करायचा आहे। हो। पदार्थ कुठला आहे ठरलाय? हो। कुठला आहे? रताळ्याचे गुलाबजाम।
मागे त्यांना झिंगच आली जवळजवळ नाव ऐकूनच. रताळ्याचे गुलाबजाम हे कुठून काढलेत आता? हे मला आईनं शिकवलंय माझ्या पदार्थ. तुमच्या आईने? हो. पण हे उपासाला पण चालतात. हो हो उपासाला पण किती छान कॉम्बिनेशन आहे. रताळ्याचे गुलाबजाम. एरवी आपण खव्याचे गुलाबजाम करतो, फार फार तर मिल्क पावडर वापरतो, पण ते जरा ठिसूळ होतात. आता रताळ जे आपण उपासाला वापरतो तर त्याचा आपल्याला गुलाबजाम करायचा, हो की नाही? वा, फार मदत करणार ना? करणार जोडीत गोडी आहे. गोडी आहे त्यामुळे करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे. त्याच्यामुळे मंडळी, कोल्हापूर मधलं हे कुलकर्णी दाम्पत्य आहे जे आपल्यासाठी आज अप्रतिम पदार्थ करणार आहे, रताळ्याचे गुलाबजाम. लगेच आपण आता वळूया साहित्याकडे. साहित्य आपल्या समोर आलेले आहे. सचिनजी आणि मयुरीजी आपल्यासाठी करणार आहेत रताळ्याचे गुलाबजाम. बरं, मला एक सांगा, आम्ही आता कोल्हापुरात आलोय जोडीत गोडी साजरं करायला. आम्ही ना नवऱ्याकडनं एक, बायकोकडनं एक असा पदार्थ करून घेतलाय. तुम्ही हुशारी करून एकच पदार्थ ठेवला इथं? कारण मला हा ह्याच्याकडूनच करून घ्यायचा आहे. आम्हाला दोघांना मिळून करायचा आहे हा. का बरं असं? काय कारण आहे? मी त्याला शिकवणार आहे हा पदार्थ. त्याचं कारण काय? कारण शक्यतो त्याला चहाशिवाय बाकी काही येत नाही, त्यामुळे मला हा शिकवायचा आहे त्याला पदार्थ व्यवस्थित. म्हणजे खऱ्या अर्थाने या पदार्थाच्या गोडीमध्ये जोडीतली गोडी असणार हो. है ना? हो. ठीक आहे, चला मग लागणारं साहित्य आधी आपण बघूया आणि मग कृतीकडे जाऊया. पण हे करत असताना आपल्याला खूप गप्पा मारायच्या आता. हो हो रताळ्याच्या गुलाबजामसाठी लागणारं साहित्य काय ते बघूया. उकडलेला रताळा तर मला इथे दिसतोय. हो. हाच किसून घेतलाय का? हा उकडून ना मी किसून घेतलाय. बरं. हा, हे साखर आहे पाकासाठी लागणारे आपल्याला. हे शिंगाड्याचं पीठ आहे. हे कॉर्नफ्लॉवर आहे. ज्यांना उपासाचं नाही करायचं असेल तर त्यांनी म्हणजे कॉर्नफ्लॉवर वापरू शकतात. आणि समजा उपासाचे गुलाबजाम म्हणून करायचे तर मग हे वगळायचं का? हा, हे फक्त नका घालू तुम्ही. बरं, त्याऐवजी फक्त हे शिंगाड्याचं पीठ घाला. करेक्ट. कळलं का तुम्हाला ऑप्शन? जर तुम्हाला उपासाचे म्हणून हे गुलाबजाम करायचे असतील तर कॉर्नफ्लॉवर काढून टाका, आणि जर तुम्हाला चालणार असेल तर हे ठेवा. हो की नाही? चला, कॉर्नफ्लॉवर. हे पुढे काय? शिंगाड्याचं पीठ आहे. ही मिल्क पावडर आहे. हे ड्रायफ्रुट्स आहेत. हे रोज पेटल्स आहे. ही वेलची पूड आहे. केशर आहे आणि थोडं पिंच ऑफ सोडा. बरं, फॅन्टास्टिक. आणि तळण्यासाठी ते ऑलरेडी मी ठेवलेलं आहे. बरं, मग आपण आधी गॅस लावून घेऊया. आधी आपल्याला तळायचंय ना? हो. ठेवायचं. चला, तेल तापेपर्यंत या कार्यक्रमातली अजून एक गंमत तुम्हाला सांगतो. काय आहे, आमची खवय्यगिरी जेव्हा सुरू झाली तेव्हा याच्यामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती सुद्धा आहेत. ते ज्येष्ठ अभिनेते आहेत. सन्मानाचं त्यांचं स्थान आहे आणि त्यांच्याशिवाय आमचा खवय्यगिरीचा कुठलाच भाग आणि प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीवरती त्यांची एक रिॲक्शन असते आणि ती व्यक्ती म्हणजे आमचे प्रशांत दामले सर. त्यांच्याशिवाय खवय्यगिरी होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे जरा ते आमच्या सोबत असतात. आणि जेव्हा तुम्हाला ही मुलगी पटली तेव्हा साधारण ते असे रिॲक्ट झाले असते, हो की नाही? जेव्हा ती पहिल्यांदा तुम्हाला हो म्हणाली तेव्हा ते असे रिॲक्ट झाले असते, आणि जेव्हा तुमच्या सासूबाईला गोष्ट कळली तेव्हा ते असेही रिॲक्ट झाले असते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती आमच्या सिनियर खवय्ये माणसाचं लक्ष आहे. तर त्यांना आपण इथे ठेवूया आणि मध्ये मध्ये त्यांच्याशी गप्पा मारूया. मला ह्याच्याबद्दल एक किस्सा सांगायचा आहे सांगा की. सरांबद्दल. बरं. सर माझ्या हॉटेलमध्ये आलेले. थांबा. कधी? आता मी त्यांच्या वतीने बोलणार. हा, सांगा. सर माझ्या हॉटेलमध्ये जेवायला आलेले. कधी? पुढे? त्यांचं नाटक होतं एका लग्नाची पुढची गोष्ट. कुठलं बरं? एका लग्नाची पुढची गोष्ट. मग तर त्यांना जेवण इतकं आवडलं माझ्या हॉटेलमधलं. जाताना मला 2-3 वेळा सर सांगून गेले, अप्रतिम, आणि त्यांच्या भाषेत मस्त. ही मला मोठी दाद होती त्यांच्याकडून की त्यांना जेवण आवडले. मला एवढं भरभरून आलेलं. आणि सगळ्यात माझं आवडतं हे कलाकार आहे. वा, प्रशांत सर, हा मेसेज आहे खास तुमच्यासाठी. कारण आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीचे काही भाग आपण स्टुडिओमध्ये सुद्धा करणार आहोत. शुक्रवारी आणि शनिवारी त्या भागामध्ये आपल्याला प्रशांत सर दिसणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना आम्ही इथे सुद्धा घेऊन आलेलो आहोत. आणि ज्येष्ठ आहेत, खवय्येगिरीतही अनुभव आहे. त्याच्यामुळे सर बघा, तुमचे चाहते आणि तुम्ही करता ते ट्रेन किती लोकांपर्यंत पोहोचले, हो की नाही? चला, आता तेल तापलंय. काय करायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा आपण हे करून घेऊया, सगळं मिक्स करून घेऊया. करून घ्या. मग तुम्हाला बाउल देऊ काय? घ्या. सर, मदत करायची आहे तुम्हाला? हो आहे ना. मी तू मिक्स करशील का रे? काय कर ना तू. पहिला बघ तर. गुलाबजाम हे ऐकल्यावरच मी घाबरलो. हे काय आहे आणि नवीन प्रकार. पुढे काय? आता शिंगाड्याचं पीठ घाल. 1 चमचा. किती घालायचे प्रमाण विचारा. घाल 3 चमचे घाल. गुलाबजाम कधी केला होता का? 2 भरून घालायचे थोडे. गुलाबजाम खाल्लेत भरपूर. केले नव्हते कधी? आणि घाल थोडे. बस. आणि घाल. आणि त्यानिमित्ताने तुमचा 2 चमचे गुलाबजाम करतोय कॉर्नफ्लॉवर. आज. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घाल. त्याच चमचा. वेगळा चमचा घ्या. हे धर. किती? 2 चमचे घाल.
परत लागलं तर आपण घालू. हां, बर. हे कॉर्नफ्लोअर कशासाठी? घट्टपणा येण्यासाठी, हां, घट्टपणा येण्यासाठी, जरा क्रिस्पी होईल. क्रिस्पी होतील. बस बस बस, त्यांनी दोनच सांगितलं बस तुम्हाला. बस. नंतर लागलं तर आपण घालू. आणि आता जास्त आहे मिल्क पावडर. मिल्क पावडर हां. वेगळा चमचा घेता काय? हो हो, 2 चमचे घाल. असे भरून घाल. तू असे खूप हे करतोस. हा, म्हणजे कसं प्रेम कसं भरभरून करता तसं भरून घाला. भरून घाल. तू भरून घालत नाहीयेस पण. हां, हे नाही बरोबर आहे. नाही आता बरोबर आहे, घाला तेवढी. घाल. हां, ओके. आणि थोडी वेलची पूड त्यामध्ये. यातली वेलची पूड कोणती आहे? सांगू देतो. वेलची पूड एवढं कळतं, अच्छा. कारण चहात घालतो ना आपण, सकाळचा चहा तुम्ही करता नाही? त्याच्या चहामध्ये असतं, त्यामुळं किती थोडीशी घाल. मी सांगते. घाल. आणि थोडीशी, थोडी थोडी. बस बस. वा. आज या मयुरी थोडंसं ताईंनी सोडा, पिंच ऑफ. पिंच म्हणजे काय हो? अगदी चिमूटभर एवढा. बस. हां, आणि घे थोडासा घे. अजून घेऊ? घे ना थोडा. तू घाबरू नकोस, तू घाल व्यवस्थित. तुम्ही त्यांना पहिल्यांदा स्वयंपाकघरात करायला लावताय पदार्थ ज्याचं नाव आहे रताळ्याचे गुलाबजाम. वरून म्हणतात घाबरूही नको. काय कमाल आहे. पुढे काय करायचं पुढे? आता ते मिक्स करायचं सगळं. असं छान कणिक हां, मळलं. कणिक मळल्यासारखं. खरं सांगाय जमेल का? आता मात्र हे काही शक्य नाही. त्याच्यासाठी मयुरीच येऊन पुढे करू शकते, दुसरं कोण करू शकणार नाही. मग हे मान्य करा त्यांच्या समोर की मला नाही जमणार हा पदार्थ. नाही नाही, हे मी मान्य करतो, हा पदार्थ मला जमणार नाही. मयुरी, हा पदार्थ काय मला जमणार नाही. मग हा पदार्थ जमणार नाही पण तरी आपल्याला करायचा आहे. हो. पण यासाठी त्यांना एक तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायला लागेल, प्रॉमिस करायला लागेल. मोबाईल अनलॉक करून दाखवू शकता का त्यांना? करणार प्रॉमिस देतो. वा, काय काय करणार? पाहिजे तुला प्रॉमिस? काय पाहिजे? चला, संधी आहे तुमच्याकडे. तू सगळंच दिलायस मला, पण तसं म्हणलं तर. पण तू म्हणलेलास मला दुबईची ट्रिप देणार आहेस. काय भावात पडला रताळ्याचा गुलाबजाम? एक वेळ जमेल, खरं हे जमणार नाही. हे जमणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला रताळ्याच्या गुलाबजामच्या बदल्यात दुबई ट्रिप मिळालेली आहे. हो. म्हणून मदत म्हणून थोडीशी. बघ, प्रॉमिस आहे ना हे. हो, अरे यालाच तर म्हणतात जोडीत गोडी, हो की नाही? Yes. जरा थांबा तिकडे, या तुम्ही मैदानात आणि ते छान मिक्स करा. मी हातानंच मिक्स हो, प्लीज करणार. करा. असं घट्ट थोडं मळून घ्यायचं. आणि त्याला असा आपण उभा शेप देणार आहोत, गोल नाही शेप देणार आहोत. अच्छा. म्हणजे ते छान दिसताना पण छान दिसतं ते. म्हणजे हल्ली रिसेप्शन और लग्नामध्ये जसे गुलाबजाम असतात तसे. असे लांबुळके आहे ना? हां, गोल नाही. बरं, मला एक सांगा, आता हे घट्ट मळून घेतल्यानंतर किती वेळ असंच ठेवायचंय का असं काही नाही? नाही नाही, ह्याचे लगेच गोळे करून घ्यायचे आपण. हां. आणि तोपर्यंत आपण पाक सुद्धा इथे करायला घेऊया. म्हणजे ते डीप फ्राय करून आपण पाकात लगेच घालूया. बर, मग आपण एक काम करूया, गोळे करून इथे ठेवूया, मग पाक करायला घेऊया. हो, चालेल? हो, मी हो, तुम्हाला चालेल. प्लेट देतो. बरं, आता हे गोळे करून घेण्याइतपत व्यवस्थित झालंय? हो, झालंय. तेवढे तर आपल्याला येतील ना? काय असंच करायचंय फक्त? मी त्याला एक दाखवू का? हो, दाखवा की. काही नाही, हे असं गोल शेप करायचा त्याचा. त्याला गोल करायचं. हां, गोल शेप करून घे. आणि त्यानंतर 2 मिनटं असं छान गोल कर. आणि मग असं स्टँड टाईप असं छान छान असं करून घे. आज म्हणजे तुम्हाला त्यांच्या हातून करून घ्यायचंच आहे का? हो. काही केलं तरी? हो, हो. या गुरुजी, मैदानात उतरा जरा. हे बघा, काही नाही, असं करायचं, मग त्याला जरा असं दाबायचं. असं आपण शाळेमध्ये मातीचे वगैरे करतो ना, असं खेळून भांडीचे, तेवढंच आहे. पहिलं गोल करून घे. बघा बघा, सर असं झालं छान तरी चालेल करतायत, ना? मस्त. मग व्हेरी गुड. छोटं मोठं झालं तरी हरकत नाही. नाही, पण ते व्यवस्थित दिसायला पाहिजे. छोटं मोठं नको, एकसारखेच होऊ दे साईवर. हे तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. सांगितल्याप्रमाणे, म्हणजे पत्नीने सांगितल्याप्रमाणे आपले जे पतिदेव आहेत त्यांनी छान गुलाबजाम केलेले आहेत. आणि बरं का, मामी काकू एकसारखे केलेत तुमच्या लेकाने, आहे ना? बायकोच्या धाकाने, धाकाने नाही, प्रेमाने. हा, जोडीतल्या गोडीने. आता आपण पुढे काय करूया? आता आपण पाक करून घेऊया. हो, घ्या. गॅस ऑन करते. हं.
काय लागेल तुम्हाला? मला पाणी लागेल. हे समप्रमाणात घ्यायचं आहे. साखरेच्या प्रमाणात पाणी. प्रमाणात पाणी घ्यायचं आहे. तर पहिला पाणी घेते आणि साखर तेवढीच लागणार मला. बरं, घ्या. पाकामध्ये काहीतरी 1 तारी 2 तारी असंही काय असतं ना? हो हो, 1 तारी पाक. मग हा काय तुतारी? नाही, हा मी स्टिकी होईपर्यंत, चिकट होईपर्यंत करणार आहे पाक. साखर पूर्ण मेल्ट झाली की मग एक उकळी आली की आपण गॅस बंद करू. सुपर. आणि थोडी साखर विरघळत आली की त्यामध्ये वेलची पूड आणि थोडं केशर घालू. बरं, ठीक आहे. बरं, आता हे करता करता मला सांगा, हां. एक तुम्ही आता नवीन प्रवास सुरू केलाय, रेस्टॉरंट आहे, यांचा सपोर्ट तर आहेच, सगळ्या गोष्टी आहेत. पुढे काय पाहताय आता? तुमची जोडीची काही स्वप्न असतील, एक टार्गेट अचीव्ह करणं. कारण काय, व्यवसायात उतरल्यानंतर आपण मग थोडेसे अँबिशियस होतो ना, की 5 वर्षात हे अचीव्ह करूया, 5 वर्षात ते. तर असं काही ठरवलंय, काही प्लॅन आहे? ठरवलंय की ह्यानंतर ह्याच्यापेक्षा एक मोठं हॉटेल काढायचं. आता साखर विरघळतीये, घालूया वेलची पावडर? हां, घालूया. सर, करा मदत. फार मोठी मदत करतो. सगळी टाका, नाही थांबा. टाकायचं. हां. ते निघाले होते वाटी पालथी करायला. मामी, जोडीत गोडी. हो हो हो. बस. हा, आता काय घालूया? केशर घालूया. खास लोकाग्रहास्त होतं हे. आपण आता वेलची पावडर घातली, आणि केशर केशर घातलं. घातलं. वा वा. हा खूप छान लागतो पदार्थ, रताळ्याचे गुलाबजाम, आणि पौष्टिक पण आहे, हेल्दी पण आहे तसा. हो हो. आणि मगाशी तुम्ही म्हणाला तसं, यातलं जर फक्त कॉर्नफ्लॉवर वगळलं हां. तर तुम्ही हा अख्खा पदार्थ उपासाचे गुलाबजाम म्हणून सुद्धा करू शकता. त्याच्यामुळे आजच्या पदार्थाचं नाविन्य हे तुम्हाला लक्षात आलं असेल. साहित्य आणि कृती सुद्धा वेळेवरती लिहून घ्या, कसं आम्ही करतोय ते बघा आणि आवर्जून करून पहा. मग आपण त्याला उकळी येईपर्यंत डीप फ्राय करूया. हो हो, करू. चालेल ना? तू हे बघशील का रे थोडं? हे तो उकळी कशी काय ते सांग. तुम्हाला ह्यांना पाहून जे फुटलं होतं त्यालाच उकळी म्हणतात. तीच त्या पाकाला आली की तुम्हाला लक्षात येईल. थोडा मीडियम फ्लेमवर करायचा गॅस. हो, करा. आता आपण एक एक गोळी सोडूया ह्यामध्ये. वा 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 वा, काय क्षण आहे बघा. स्वयंपाकघरात जनरली नवरा बायको एवढा वेळ एकत्र नसतात, पण इथे आमचे सर चक्क पाक करतायत आणि त्यांच्या पत्नी गुलाबजाम करतायत. म्हणून या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. मला वाटतं गुलाबजाम आता तळून होत आहेत. हा, गोल्डन ब्राऊन कलर आला की मग आपण हे करू, काढू. परफेक्ट. बरं, काढून थोडा वेळ ठेवायचे का आणि मग पाकात सोडायचे का? हां, काढून ह्यामध्ये थोडंसं ते नितळू दे आणि मग पाकात. मला वाटतं पाक झालाय. पाक झालाय, मग तो गॅस बंद करा. हां, गोळी बंद पाक झाला. झाला ना व्यवस्थित? हो हो, झालाय. त्यानं छान केलाय पाक. आता एक काम करूया, कलर येतोय ह्याला. हो, ह्याला कलर येईपर्यंत आपण तो पाक ह्या बाउलमध्ये काढूया. हो हो, काढूया. सर काय तेव्हा करेक्ट. त्याला कलर पण मस्त आलाय, केशरचा उतरलाय छान कलर. केशर आणि जी आपण वेलची पावडर घातली होती ना, त्याच्यामुळे त्याला एक छान पिवळसर असा केशरी रंग आलेला आहे. आणि हाच तो रंग. तुम्ही आकार दिलेले गुलाबजाम तयार आहेत, तुम्ही तळलेले गुलाबजाम तयार आहेत, तुम्ही पाक केलेला तयार आहे, तुम्ही त्यात घातलेले पदार्थ तयार आहेत. आता हे याच्यात सोडायचं. हो हो, घ्या, सोडा. वा. आणि हे 2 तास मुरवत ठेवायचे गुलाबजाम, म्हणजे ते आणि छान लागतात. वा सर, काय भाग्य आहे तुमचं. मीच खूप स्वतःला नशीबवान समजते खरं तर. असं दोघांनी एकमेकांना म्हणत राहायचं, म्हणजे कसं संसार सुखाचा होतो. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालूया आपण. वा. साधारण या पदार्थाची एकंदरीत आत्ताची ही रचना आणि ही कृती पाहिल्यानंतर आमच्या साहेबांची रिॲक्शन अर्थातच ही असेल, हो की नाही? हेच पाहिजे होतं. वा. रताळ्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत. या पदार्थामधून फक्त तुम्ही कॉर्नफ्लॉवर बाजूला काढलं तर तुम्ही हे उपासालाही करू शकता. आता आपण एक काम करूया, हे आस्वाद घेऊया या सगळ्याचा, पण थोडंसं पाकामध्ये मुरू देऊया. तोपर्यंत मंडळी तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. आता रताळ्याचे गुलाबजाम करण्याची कृती आपण पाहूया. प्रथम रताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्यावी. त्यामध्ये आता शिंगाड्याचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर, खाण्याचा सोडा आणि थोडीशी वेलचीची पूड टाकून छान मळून घ्यावं. आता कढईत तेल तापत ठेवा. तयार गोळा पुन्हा छान मळून घ्या
आणि त्याचे छोटे छोटे लांबट गोळे तयार करा. तेल तापलं की त्यात हे गोळे सोडा. हलक्या हाताने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे तळून घ्या. पाक करण्यासाठी दुसऱ्या एका कढईत पाणी, साखर एकसारखं ढवळत राहा. थोडीशी वेलचीची पूड आणि केशर घाला. आता या गरम पाकात तळून घेतलेले गुलाबजाम घालून 2 तास मुरवत ठेवा. रताळ्याचे रुचकर गुलाबजाम तयार आहेत. पदार्थही छान आहे, सगळं अप्रतिम आहे. तुमचा मुलगा आलाय म्हणाला तू? त्याला बोलवा ना. आयुष ये ना. वा वा, कितवीला आहेस तू? 7th अरे वा, कोणती शाळा? शांतिनिकेतन. आज आई बाबांनी एकत्र हा पदार्थ केला, असं कधी घरात होतं? नाही. आज पहिल्यांदा घडलं नाही? हो. हो ना. स्वयंपाकघरात एरवी जास्त कोण असतं, आई का बाबा? आई. आणि बाबा काय करतात? बाबा ऑफिसमध्ये. अच्छा, तू आईचं रेस्टॉरंट आहे मला आता कळलं. हां. मग तिथे जाऊन तू काय खातोस? चायनीज? चायनीज आणि पंजाबी डिश. फारच छान. आज आपल्याला खायचे रताळ्याचे गुलाबजाम, ज्यातला आकार बाबांचा आहे आणि गोडवा आईचा आहे. हो की नाही? फॅन्टास्टिक, खूप छान. तुम्हा कुटुंबियांसाठी झी मराठीकडनं आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडनं ही छानशी भेटवस्तू घ्या. थँक्यू. टाळ्या वाजवा जरा नातेवाईक मंडळी. खूप शुभेच्छा. ही जोडी अशीच राहो, यातली गोडी अशीच राहो आणि हा गोडवा असाच राहो. चला, आम्ही आता सगळ्या नातेवाईकांना घेऊन हे पदार्थ खातो, मज्जा करतो. तुम्ही घ्या निरोप. भेटूया पुढच्या भागात, पण तोपर्यंत अरबट चरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. बाय.